ओटीला जाताना लिटरली अभिलाष मी तुम्हाला सांगते, मला ना कट टक टक असा आवाज येत होता. कारण ते ओटी आहे तर फ्लोरिंग आहे ना चांगला. तर तिकडे गेले, 2 हाडं, पुढची दोन्ही पाय नाही. अख्खं डोकं जळालेला, कान जळालेला, इकडे सगळं जळालेला, म्हणजे फक्त फ्लॅश असं बाहेर होता आणि फक्त 2 म्हणजे पॉप पण नाही त्याला, फक्त 2 हाडं पुढचे आणि त्याच्यात तो उभावून मला असं बघतोय. आता तो आहे 8 वर्षापासून माझ्या घरी आहे. आता केस सगळं सफेद होऊ लागले त्याचे. पण माझे दुसरे 2 डॉग्स आहेत, त्यांच्याबरोबर फिरायला जातो, माझ्याबरोबर कुठे पण जायचं असतं, गाडी आहे. पण तुम्ही कँगरू, कुत्र्याच्या रूपात कँगरू आहे तो. 2 पायावर चालतो अख्खं जिथं जायचं तिकडे. आणि तो एवढा ॲग्रेसिव्ह झाला होता ना, तो कुत्रा आम्हाला हात लावू देत नव्हता. तर 2-3 लोक खूप जमा झाले. मी तिकडे उभी असेल, एक लेडी असती तर लोक येतातच मदत करायला. तर त्याच्यातला एक माणूस म्हटला मला की मॅडम तुम्ही NMCला फोन करा. त्या टायमाला मोबाईलचं नव्हते, लँडलाईनवरनं NMCला फोन केला तर मला तिकडनं रिप्लाय आला की मॅडम तो जिवंत असताना काही करता येत नाही, आम्ही तो मेल्यावर येतो. की आमचा मुलगा बोलत होता म्हणून आम्ही खूप गोड डॉग घेऊन आलो. आत्ता आम्हाला कळालं की तो एवढा मोठा झाला. तुम्ही काय विचार करत होते? एक लाईफ तुम्ही घेताना तुम्ही काय विचार करत होते? तुम्हाला कळत नव्हता जेव्हा जसं तुमचा मुलगा वाढणार आहे तो पण वाढणार आहे. ह्याच्या आधी लोकांना, खूप लोक आहेत, मी आता 100 पैकी सांगितलं ना, मी तुम्हाला सांगेल 20 लोकांना आवड आहे. ते ग्राउंड लेवलला काम करायला तयार आहे, त्यांना घाणेरडं नाही वाटत. बाकीच्या लोकांना आवड म्हणजे कसली आवड आहे? गोल्डन रिट्रीवर, लॅब्राडॉर. स्ट्रगल्स खूप राहिलेत. म्हणजे एक मी सांगू का, 20 वर्षात मला जेवढं माणसांमधनं किंवा ह्युमन्समधनं जेवढं त्रास झाला आहे ना, मला प्राण्यांकडनं 1% पण झालेला नाही. क्या बात आहे. प्राण्यांकडनं कधीच त्रास झालेला नाही. म्हणजे 20 वर्षाच्या ह्याच्या जर्नीमध्ये तुम्ही हे, लोकांना असं वाटत असेल हिला किती डॉग बाईट झालेत. 20 वर्षात एकदा डॉग बाईट झाला आहे. आपण ह्युमन्स आहे ना, आपण माणसांना असं वाटतं की आपण सगळं आहे, आपल्याकडनं सगळं जग आहे, पण असं नाही आहे. आत्ता कोविडच्या टायमाला प्राणी सगळे बाहेर होते, आपण सगळं आत होतो. जग सुंदर झाला होता की नाही? बंद झालं का जग? आता 1-2 महिन्या पहिले एक जर्मन शेपर्ड आला होता, आपलं पाईपलाईन रोडलाचा कोणी असं सोडलेला, मणका तुटलेला होता, दोन्ही पाठचे पाय सोडले होते. आम्हाला पण जास्त होप्स नव्हते, पण शेल्टरला आल्यावर ट्रीटमेंट केलं आणि इतकं त्याला आपलं लाड आहे ना, कोणीच जर्मन शेपर्ड म्हणणार नाही त्याला. इतकं लाड्याजवळ येतो, शेपूट हलवतो, हे करतो. मग त्याचं फिजिओथेरपीने तो आता लास्ट वीक लिटरली तो चालायला लागला. खूप फीडर्स आहेत जे बिस्किट घालतात निघून जातात. बिस्किट नका घालू, डॉग्सला बिस्किट चांगलं पण नाही आहे हेल्थसाठी. त्याच्याऐवजी ते जे पैसा आहे तुम्ही अशोक स्तंभला किंवा कुठे घेऊन जाऊन त्यांना स्पे करा. त्यांनी त्यांचं लाईफ पण चांगलं होतात, हेल्दी पण होतात. त्या डॉग्समधलं कंट्रोल येतं, त्या एरियामधलं डॉग पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येतं. हे बघ, मांजर डोळे मिटून दूध पिते हे विचार करते की लोक बघत नाही, ते तुम्ही सांगताय. आपण पाहिलं नाही म्हणून ते होत नाही असं नाही आहे. फेस इट. समजायला पाहिजे की काय होतंय, त्यांच्याबरोबर काय होतंय. प्रत्येक डॉगचा स्टोरी आहे. काही डॉग्स आहेत त्यांना चाकू मारलेला आहे, का मारलंय नाही. काही डॉग्सला लोकांनी उडून गेलंय, का उडवलंय? ॲक्सिडेंट झाला असेल, पण तो माणूस कुठे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द लाइटनिंग स्टोर बाय श्रीम इलेक्ट्रिकल्समध्ये. आजचा आपला एपिसोड थोडा वेगळा आहे, पण मनाला भिडणारा आहे. आज आपल्याला लाभली अशी व्यक्ती जी ॲनिमलसाठी खूप चांगलं काम करते. यांचं लाईफचं मिशन आहे व्हॉइस फॉर व्हॉइसलेस. मला स्वागत करायला खूप आवडेल शरण्या शेट्टी मॅडम यांचं. धन्यवाद, थँक्यू. मॅडम, तुमच्याबद्दल मी बघत होतो बापरे, लाईफचे आता जवळजवळ 21 इयर्स झाले तुम्ही एक नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन रन करताय. मला सगळ्यात पहिले तुम्हाला विचारायला आवडेल मॅम की ॲनिमल्स खूप लोकांना आवडतात, पण फार कमी लोक आहे की त्यांच्याविषयी ते ॲक्शन घेतात. तर तुमचा हा प्रवास बेसिकली कसा सुरू झाला? हे प्रवास सुरू मला सांगायचं वाटलं ना, तर मी एक सांगेन की हे प्रवास सुरू नव्हता झाला, मी जन्मली हे प्रवासाबरोबर. ओके. कारण लहानपणापासून प्राण्यांची आवड खूप, आणि ते निर्माण झालं वडिलांमुळे. वडिलांना आवड होती तर घरी मांजर, कुत्रा, पक्षी, मासे नेहमीच. मग त्यांनी कधी असं डिस्करेज नाही केला, मम्मीनी पण कधी डिस्करेज नाही केला.
मग शाळेतनं येताना कधी खारुताई भेटली, घरी घेऊन या, वेलकम, पप्पा पण सगळं करतील, सगळे घरातले सगळे इंटरेस्ट घेतील. तर ते कसं असं म्हणजे मला असं माझं लाईफमध्ये प्राणी नाही आहे ते आठवतच नाही. म्हणजे आयुष्यात नेहमीच काही ना काही राहिलं आहे माझ्याकडे. मग ते आवड नव्हताच, मी जन्मली ह्याच्याबरोबरच. मग असं प्रवास सुरू करायला काय असं असतं की एकदमच आपण काही ना काही करिअर सुरू करतो. पण माझं हे लाईफच आहे, म्हणजे वे ऑफ लाईफच आहे की आत्ता पण कोणी विचारलं ना, मी सांगते की तुम्हाला माझ्या आयुष्यात तुम्ही कधी विदाऊट प्राणी मी कधीच दिसणार नाही. माझे जे काही आहे, कोणी फोटोज मागतात त्यांना पण सांगते माझ्याकडे एकटीचे फोटो नाही आहे, प्राण्यांबरोबर आहे, चालेल तर सांगा. कारण खरंच नाही आहे. शरण फॉर ॲनिमल्सबद्दल काय सांगतील सर? शरण फॉर ॲनिमल्स असं माझं एक रेकग्निशन आहे. मला नाशिकने भरपूर दिला. मी 2 वर्षाची होती नाशिकला आली. त्यानंतर स्कूल, कॉलेज, माझं लग्न, माझे मुलं, माझे फ्रेंड्स, माझं जे काही आहे माझं नाशिकलाच. त्याच्यात हे एक माझ्याकडनं एक सांगा की नाशिकने जे मला दिलं आहे ते एक माझं ऋण आहे जे मी परत देते नाशिकला. कारण आज माझं ओळख कशाला आहे? नाशिकमुळे आहे. माझं ओळख कशाला आहे? नाशिकने दिलं आहे माझं ओळख. कारण बहुतेक दुसरं कुठं असतं तर नाशिकने जसं माझं साथ दिला आहे ना, तसं कोणी दुसरं साथ दिलं नसतं. मग शरण एक नाशिकचा एक पार्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ॲनिमल वेलफेअर किंवा ॲनिमल NGO गुगल पण कराल, पहिलं आपलं नाव येतं. क्या बात आहे. आणि ते मला असं वाटतं, मला त्याचं खूप कौतुक नाही वाटत, पण मला असं वाटतं की माझं जे जीवन आहे ह्या नाशिक सिटीमध्ये ते त्याचं एक गिफ्ट आहे. रिटर्न आहेत. कशी सिच्युएशन समोर येते? मग आता एखादं रेस्क्यू असेल तर टीम कसं काम करते किंवा कसं त्या रेस्क्यूमध्ये आपण ऑपरेट करतो सगळ्या गोष्टी? हे बघा, आता जेव्हा सुरू केला ना तेव्हा अभिलाष कोणीच नव्हते, मी एकटीच होती. तेव्हा मीच रेस्क्यू करायची. आणि तेव्हा कधी माझं इंटेन्शन पण नव्हता किंवा विचार पण केलेला नव्हता की मला NGO करायचं आहे किंवा मला असं करायचं आहे. त्या टायमाला बहुतेक मला माहीत पण नव्हता की NGO असं प्राण्यांसाठी पण असतो किंवा काही असतो. मला फक्त आवड होती. 1-2दा जखमी जनावरं दिसले. मला एक इन्सिडेंट सांगायचं आहे तुम्हाला की हे सुरू का झाला, शरण जे आहे सुरू का झाला. लहानपणापासून जसं मी सांगितलं प्राण्यांची आवड होतीच. एक असं इन्सिडेंट झाला की मी माझ्या मम्मीबरोबर हे GPOवरनं कुठेतरी जात होते गावात. त्या टायमाला रस्त्याच्या डिवायडरला एक डॉग बांधलेला होता. तर डॉग बांधलेला होता, ते लोकांनी का केला ते माहीत नाही, पण माझं जे अंडरस्टँडिंग आहे आत्ता, तर मला असं वाटतं त्यांना वाटलं असेल आत्ता कसं लोक आपल्याकडे शरणला येऊन अबेंडन करून जातात, पण त्या टायमाला कुठे जंगलात सोडा किंवा कुठे दुसरं घेऊन जाऊन सोडा, तेच 1-2 ऑप्शन्स होते. तर ते लोकांना असं वाटलं असेल डिवायडरला बांधून ठेवतो, कोणी गाडी उडून जाईल त्याला. तर त्या टायमाला त्याला सोडवायचे प्रयत्न केलं. मेचा महिना होता, अक्षरशः खूपच जास्त गरम, आणि तो एवढा ॲग्रेसिव्ह झाला होता ना, ते कुत्रा आम्हाला हात लावू देत नव्हता. बापरे. तर 2-3 लोक खूप जमा झाले. मी तिकडे उभी असेल, एक लेडी असते तर लोक येतातच मदत करायला. तर त्याच्यातला एक माणूस म्हटला मला की मॅडम तुम्ही NMCला फोन करा. त्या टायमाला मोबाईल्सचं नव्हते. लँडलाईनवरनं NMCला फोन केला तर मला तिकडनं रिप्लाय आला की मॅडम तो जिवंत असताना काही करता येत नाही, आम्ही तो मेल्यावर येतो. मला अक्षरशः आत्ता पण ते सेंटेन्स आणि ते आवाज, आत्ता पण तो माणूस जर मला कुठे भेटला ना, मी ओळखू शकेल की हा बोलला होता मला. कारण दॅट इज स्टील इतका एव्हिडंट आहे, मला ऐकू येतं ते. तर ते झालं की ते ना कसं तरी त्याचा एक त्रास झाला की असं का की प्राण्यांना काय झालं तर कोणी मदतीला येत नाही. माणूसाचं एक सायकलवरनं कोणी पडला तर 10 लोक धावत येतात बरोबर हेल्प करायला, ॲम्ब्युलन्स येईल, हे येईल, सगळं. प्राण्यांना का नाही? मग असंच एकदा माझा लहानपणाचा मित्र होता, त्याच्याशी बोलले. तो बोलला की हे बघ आपलं कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, तिकडे टेरेसमध्ये भरपूर जागा आहे, तुला असं परत कधी काय दिसलं तर तू घेऊन ये, आपण तू तिकडे येऊन ठेवून दे तिकडे, काही प्रॉब्लेम नाही. तर असंच 4-5 महिन्यानंतर एक डॉग असा जखमी दिसला. त्याला फोन केला की मी घेऊन येऊ का? तो म्हटलं हां घेऊन ये, काही काळजी नाही. मग त्याला तिकडे घेऊन गेले. मग तिकडनं एक पहिले त्या टायमाला कोणीच नव्हतं, असं विचार नव्हता केला. तर ते डॉगला मी अशोक समला घेऊन जायची, ट्रीटमेंट करायची.
परत घेऊन जायची, तिकडे ठेवायची, मग घरातलं काम करायचं, मग घरातलं काम करून परत संध्याकाळी त्याचं फीडिंग करायचं. असंच भरपूर केला. मग 1 सापडला, 2 सापडला, 3 सापडला. मग अशोकस्तंभला नेहमी जायची. मग अशोकस्तंभचे डॉक्टर्स लोकांना माझा नंबर द्यावं लागले की कोणी जर रस्त्यातले कुत्रं घेऊन गेले, मांजरी कुत्रं, की ते लेडी करतात, त्यांना घेऊन जा. तर ते तसं कॉल्स यायला लागले. मग माझ्याबद्दल एक जर्नलिस्ट होती, आता खूप चांगली फ्रेंड आहे माझी, तिने माझ्याबद्दल ऐकलं. तर तिने कॉल केला, आम्हाला एक तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करायचं आहे. ते इंटरव्ह्यू नंतर मी कधी वळून नाही पाहिलं. ते इंटरव्ह्यू झाल्यावर मला कळालं की नाशिकमध्ये खूप लोक आहेत ज्यांना खरंच प्राण्यांसाठी करायची इच्छा, पण त्यांना माहीत नव्हतं की कुठून काय करायचं. तेव्हापर्यंत नाशिकमध्ये फक्त हे हाय प्रोफाईल डॉग शोजच होते, पण नोबडी वॉज कमिंग फॉरवर्ड की ॲनिमल वेलफेअरसाठी किंवा हेल्प करण्यासाठी. मग खूप लोक जुडत गेले. मग म्हणते ना, एक एक जुडता गया कारवा बढ़ता गया, तसं त्यानंतर शरण निर्माण झालं. खरी जर्नी स्टार्ट झाली. आपण खूप लोकांना म्हणताना किंवा बोलताना ऐकतो आय लव्ह ॲनिमल्स, पण खरंच तसं ग्राउंड लेवलला तेवढं प्रेम करतात का लोक? आत्ता करतात. मग याच्या आधी कसं होतं? ह्याच्या आधी लोकांना, खूप लोक आहेत. मी आता 100पैकी सांगितलं ना, मी तुम्हाला सांगेल 20 लोकांना आवड आहे, जे ग्राउंड लेवलला काम करायला तयार आहे, त्यांना घाणेरडं नाही वाटत. बाकीच्या लोकांना आवड म्हणजे कसल्या आवड आहे? गोल्डन रिट्रीवर, लॅब्राडॉर, जर्मन शेपर्ड, सायबेरियन हस्की. लोकांना हे कळत नाही की आपण प्राणी मागतो. माझं जेव्हा कोणी मला फोन करतात किंवा हे करतात ना की हमको साइबेरियन हस्की चाहिए, हमको ये चाहिए, मी त्यांना एकच विचारते, आपको बच्चा है? हाँ. बोले बच्चा पैदा होने के टाइम पे आपने बोला था क्या कि लड़का चाहिए कि ये चाहिए, वही लेके आएंगे? नाही ना. मग घरात जेव्हा तुम्ही एक फॅमिली मेंबर आणता, तुम्ही कसं त्याचं मोल लावू शकता किंवा कसं तुम्ही डिसाईड करू शकता त्याच्यात पण हे नाही चालणार, हे चालणार? मला ते कळतच नाही. जीवाचं मोल कसं लावतो आपण? जीव आहे ना ते. ह्युमॅनिटी आपल्यामध्ये आपण माणसांना बघतो तेव्हा वेगळ्या दृष्टीने आणि प्राण्यांकडे बघतो तेव्हा वेगळ्या दृष्टिकोनातून. यंगस्टर्स आता खूप असं हे झालेत, ॲक्टिव्ह झालेत, किंवा खूप यंगस्टर्सला वाटतं किंवा करावं, पण त्यांना असं दिशा मिळत नाही. पण नंतर थोडंसं आता 2-3 बोलल्यावर ना त्यांना कळतं की बेसिक काय. खूप मला असं बरं वाटतं की आपण आमच्या शाळेत सेमिनार्स असतात ना, खूप यंगस्टर्स दिवाळीच्या टायमाला आईवडील, हे बघा आईवडील असं ऐकत नाही काय. खूप आता मी सांगितलं ना फटाके नका फोडू, तर मला शिव्या पडतात की तुम्ही ह्याच्या टायमाला सांगता का, असं का सांगता, असं आमचं हे आहे. पण जेव्हा मुलगा सांगतो की नाही आम्ही फटाके नाही फोडणार, दॅट इज द टाइम वेन पॅरेंट्स से की नाही. मग मला असं वाटतं आपले छोटे जे आहेत ना त्यांनाच प्रॉपरली चॅनलाइज करायला पाहिजे. ॲनिमल वेलफेअर हा खूप एक ग्लोरियस वर्ड वाटतो, पण ॲक्च्युअली एखादं रेस्क्यू करताना ग्राउंड लेवलचा सिनेरिओ कसा असतो? बिईंग अ लेडी कधी सोपं नव्हता. म्हणजे स्टार्टिंगमध्ये तर रस्त्यात, आत्ता तर मी जात नाही कारण आता 20 वर्ष झाले, 25 लोकांचं स्टाफ आहे. आता मला असं वाटत नाही की मला असं हो, तरी काही क्रुएल्टी केसेस सगळं त्याच्यासाठी जाते, पण रेस्क्यूसाठी आता जास्त मी जात नाही अनलेस इट इज रिअली नेसेसरी दॅट आय गो. पण त्या टायमाला सुरू असताना बिईंग अ लेडी की काय येडी आहे, घरी जाऊन स्वयंपाक कर, हे कर, ते कर. पण आत्ता इव्हेंच्युअली विथ टाइम मी आता रिअलाइज केला आहे की कुछ तो लोक कहेंगे, लोक का काम है कहना. बरोबर. मला घरातनं खूप सपोर्ट आहे, घरातलं लोक काही बोलत नाही, एनकरेजमेंट आहे. मी म्हटलं बाहेरची लोक कोण आहेत मला म्हणायला. मग स्ट्रगल्स खूप राहिलेत. म्हणजे एक मी सांगू का, 20 वर्षात मला जेवढं माणसांमधनं किंवा ह्युमन्समधनं जेवढं त्रास झाला आहे ना, मला प्राण्यांकडनं 1% पण झालेला नाही. क्या बात आहे. प्राण्यांकडनं कधीच त्रास झालेला नाही. म्हणजे 20 वर्षाच्या ह्याच्या जर्नीमध्ये तुम्ही हे लोकांना असं वाटत असेल हिला किती डॉग बाईट झालेत. 20 वर्षात एकदा डॉग बाईट झालाय मला. बाकी कधी असं नाही की डॉग्सने बाईट केला, हे केला. कारण ते जेवढं आपल्याला समजताना ह्युमन समजत नाही. त्यांना जी लॉयल्टी ती नाही, लॉयल्टी अंडरस्टँडिंग पण म्हणा तुम्ही, जेवढं प्राण्यांमध्ये आहे ना, मला नाही वाटत ह्युमन्समध्ये आहेत. खूप लोक ह्याच्यात आर्ग्यू करतील, पण आय हॅव माय पॉईंट्स की मला जे वाटतं दॅट इज हाऊ इट इज. तुम्ही जे बघताय त्याच्यामुळे तुमची ही थॉट प्रोसेस आहे आणि कदाचित ती खूप पर्सेंटेजमध्ये बरोबर पण आहे. जेव्हा ॲक्च्युली रेस्क्यू करतात तेव्हा म्हणजे सिच्युएशन कशी असते,
डॉग असेल, एखादा पप्पी असेल किंवा हॉर्स असेल एखादा, त्याचा ॲक्सिडेंट झाला असतो किंवा काय सिनेरिओ, म्हणजे बघून अक्षरशः काटा येईल, काय असेल तो? जेव्हा तुम्ही एक रेस्क्यूला जातात तेव्हा कधी तो प्राणी फ्रेंडली नसतो, कारण तो शॉकमध्ये असतो. आता तुम्हाला कोणी मारलं, तुमचं रिस्पॉन्स काय असणार? तुम्ही पण एक कानाखाली लावणार. एका डॉगला मारलेला त्याचं रिस्पॉन्स कसं असणार? त्याच्याकडे हात तर नाही तुमच्या कानाखाली मारायला, तो चावणार. बरोबर. तर आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये त्याला समजायची गरज आहे. दॅट इज द टाईम जेव्हा त्याला आपली समजची गरज आहे की तो असं का वागतोय. त्याला आपण कसं पण करून रेस्क्यू घेऊन आलो ना, तर तो टायम इतकं घाबरलेला असतो की तो तुम्ही हात पण लावायला ही इज नॉट कम्फर्टेबल आणि पेनमध्ये पण असतात. तर आफ्टर 2-3 दिवस की त्याला जेव्हा समजतं की हे लोक मला हार्म करणार नाही, जेव्हा आपण फूड देतो, मेडिकेशन देतो, तेव्हा आहे जेव्हा तो खरंच फ्रेंडली होतो. तुम्हाला हात लावू देईल किंवा तुम्हाला अंडरस्टँड करेल. तो तुम्ही आल्यावर त्या टायमाला त्याची शेपूट घालायला लागता, पण तेवढं टाईम तरी द्या. आपल्याला सगळं रिलेशनशिप असो, कशात पण असो, माणसांमध्ये, दोस्तींमध्ये टाईम द्यावा लागतं. मग आपण हे कसं विचार करतो की प्राणी जे दुःखपात झालेली आहे तो लगेच आपल्याशी फ्रेंडली होऊन जाईल. पण समजून घ्यायला आपली गरज आहे आणि आपण समजून घ्यायला पाहिजे. मग कोणत्या अशा मेजॉरिटी ऑफ द केसेस जे कॉमन आहे की रेस्क्यूमध्ये या गोष्टी जास्त बघायला भेटतात? बेसिकली रेस्क्यू कोणाचा आपण करतो? एखाद्याचं ॲक्सिडेंट झालं, मग त्याची सिच्युएशन काय असते फिजिकल? हे बघ, नाशिकमध्ये सगळ्यात जास्त रेस्क्यूज असतात ॲक्सिडेंट केसेस. त्याच्यानंतर येतात स्किन इन्फेक्शन्स, त्यानंतर येतात की कॅन्सर, ट्युमर. हे कोणत्या प्रॉमिनंट जास्त ॲनिमल्समध्ये? डॉग्स. मॅक्झिमम डॉग्स. कॅन्सर खूप जास्त, खूपच जास्त. तो कशामुळे होऊ शकतो? फूड, प्लास्टिक आणि आत्ताची लोकांना कालभैरव, काळ कुत्र्याला खायला द्या. बाया घेऊन जातात काळ गाईला खायला द्या. बाया घेऊन जातात प्लास्टिकच्या पिशवीत चणा आणि गूळ आणि ते पुढे ठेवून देतात. तर समोरच्या गाईला काय कळतंय? प्लास्टिकची पिशवी. ते पण खातात. आता आपल्याकडे 150 गायी आहेत, त्याच्यातलं कमीत कमी 60% प्लास्टिक कंजेस्टेड आहेत. आणि ते आपण सर्जरी करायचं सगळं प्रयत्न पण करतो, पण एवढं गुंडाळलेलं असतं ना की त्यांच्या लाईफला खतरा असतं. आणि ते लोकांना आता शेल्टरला आल्यावर आपण चांगलं फूड देतो ना, त्यांना आवडत नाही, ते खात नाही. आता मधून आम्ही शेडनेट लावला होता अख्खं शेल्टरला. 4 दिवसात ते शेडनेट सगळे गायब. गायींनी खाऊ टाकले, कारण त्यांना प्लास्टिक खायची सवय. खूपच हे डिस्टर्बिंग होतं. आपला इमोशन, आपल्या काही डिवोशन असतं, आपण त्याच्यासाठी करायला जातो, पण त्याच्याने प्राण्यांना हार्म होते हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. नाही आहेच, गरजेचं आहेच, कारण हे दिस इज अबाउट को एक्झिस्टन्स. आपण ह्युमन्स आहे ना, आपण माणसांना असं वाटतं की आपण सगळं आहे, आपल्याकडनं सगळं जग आहे, पण असं नाही आहे. आत्ता कोविडच्या टायमाला प्राणी सगळे बाहेर होते, आपण सगळं आत होतो. जग सुंदर झाला होता की नाही? मग बंद झालं का जग? बरोबर आहे. माणसांचं हे चुकीचं एक विचार आहे की आम्ही सगळं आहे, वी आर स्ट्रॉंग. पण आत्ता नेचर पण आपल्याला सांगतोय की तुमचं काय नाही चालणार माझ्या पुढे, तुम्ही कंट्रोलमध्ये राहा, नाही तर तुम्हाला धडे. आता हे सगळं जे होतं कशामुळे होतं? कोणामुळे? प्राण्यांमुळे थोडी होतंय. मग 25 लोकांची टीम कसं कोऑर्डिनेशन करतात? आता 20 वर्ष झाल्यावर आपलं नंबर आहे भरपूर. माझे 2 रेस्क्यू नंबर्स आहेत. पण असं झालं आहे की स्टार्टिंगमध्ये माझा नंबर होता गुगलवर, तर खूप लोक मला कॉल करतात. पण आता त्याच्या अलावा माझ्याकडे 2 रेस्क्यू नंबर्स आहेत. तर जेव्हा कुठं तुम्ही गुगलवर पण टाकलं ना ॲनिमल वेलफेअर, तर आपलं नंबर येतं, किंवा अशोक स्तंभला जा, कोणी पण ते आपला नंबर देतात. लोक आपल्याला कॉल करतात. आपले 2 ॲम्ब्युलन्स आहे, एक स्मॉल ॲनिमलसाठी आणि एक लार्ज ॲनिमलसाठी. जेव्हा कॉल येतं तर आपला एक गाडी आहे विथ ॲम्ब्युलन्स. तर पहिले माय फर्स्ट स्ट्रिक्ट रूल इज सेंड मी पिक्चर अँड लोकेशन. कारण कधी कधी काय लोक काय छोटंसं खरोच असतं, घेऊन जा, गरज नाही आहे ना. बरोबर. खूप लोक आई आणि पिल्लं आहे, घेऊन जा. मला असं वाटतं की आई आणि पिल्लं आहे, मला आय अंडरस्टँड. ते काही लोकांना जेन्युनली त्यांना केअर असतं की पिल्लांना गाडी उडून जाईल. पण तुम्ही एक सांगा ना, नाशिकमध्ये 62,000 डॉग्सचं पॉप्युलेशन आहे.
त्याच्यात 35,000 फिमेल्स आहेत. तर तुम्ही असं सगळ्यांना आपण वाचू नाही शकत करू नाही. शकत, दिस इज अ बरोबर. जंगल रूल. इट इज द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आपण कशाला नेचरमध्ये इंटरफिअर करायचं? अनलेस दे रिअली नीड अस, आपण त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. तर कॉल्स येतात, तर मग आपली ॲम्ब्युलन्स फोटोज आणि हे डिसाईड मग बघतो की कसं किती गरज आहे. मग ॲम्ब्युलन्स जाते, ते घेऊन आपल्या शेल्टरवर येतो. आपल्या शेल्टरवर आपले 2 डॉक्टर्स आहेत आणि बाकी सगळं केअर गिवर्स आहेत. मग ट्रीटमेंट झाल्यावर 1-2 महिना माझं टार्गेट असतं की 2 महिन्यात ते डॉग बरं करून आपल्याला परत स्ट्रीटवर सोडायचं. कारण डॉग्स खूप एरिया प्रोटेक्टेड असतात. तर त्यांचं कसं आहे, जर 2 महिन्यापेक्षा जास्त झालं, दुसरे डॉग्स त्यांचं जागा घेऊन टाकतात. मग हे ना परत आपण ते जाग्यात सोडू शकत नाही. मग आपल्याकडे बरं झाल्यावर मग त्यांना स्पे, न्यूटर आणि वॅक्सिनेट करून मग परत आम्ही तिकडेच घेऊन जाऊन सोडतो, नाही तर ते आमच्याकडेच राहून जातात. ओके. असं कुठलं रेस्क्यू होतं का की जे सगळ्यात जास्त तुम्हाला डिस्टर्बिंग होतं किंवा तुम्ही कधीच ते विसरू शकत नाही? तो आता आहे माझ्याकडे. काय होतं सीन? तो होप नाव ठेवलं आता मला. ओके. आता 8 वर्ष झाले. मला शेल्टरवरनं कॉल आला होता की मॅडम, भिवंडीवरनं एक माणसाचा कॉल आला होता की एक डॉग आला आहे, ॲसिड अटॅक, कोणीतरी ॲसिड फेकला आहे, त्याला आपल्याकडे घेऊन यायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, घेऊन येऊ द्या. त्याच्या पहिले पण 1-2 असं झाले होते, तर मला असं वाटलं ठीक आहे, फेकला असेल, काय झालं असेल. तो आला, माझ्या डोक्यातनं ते सांगितलेलं विसरून गेले. मी शेल्टरला गेले तर स्टाफ आले की मॅडम असं असं तो आला, त्या घेऊन आला तो माणूस. तर कुठं आहेत? ओटीला आहे. ओटीला जाताना लिटरली अभिलाष, मी तुम्हाला सांगते, मला ना कट टक टक असा आवाज येत होता. कारण ते ओटी आहे तर फ्लोरिंग आहे ना चांगला. तर तिकडे गेले, 2 हाडं, पुढची 2ही पाय नाही, अख्खं डोकं जळालेला, कान जळालेला, इकडे सगळं जळालेला, म्हणजे फक्त फ्लॅश असं बाहेर होता आणि फक्त 2, म्हणजे पॉप पण नाही त्याला, फक्त 2 हाडं पुढचे, आणि त्याच्यात तो उभावून मला असं बघतोय. डॉग होता? डॉग होता. आणि इतकं त्याचं तेव्हा पण त्याचा तो एक हे होतं ना नजर, की त्यांनी जे पाहिलं की असं मला वाटलं ना की त्यांनी मला असं दत्तक घेतलंय, म्हणजे तो माझ्यासाठी आलाय. त्याला घेतलं, त्याचं सगळं ट्रीटमेंट केला, इतकं मॅगेट्स, म्हणजे त्यांनी त्या पोरांनी जे मग त्याचं ॲम्प्यूट करावं लागलं. मग त्याचं मी पोस्ट टाकला होता, तर पोस्ट एवढं व्हायरल झालं की मला US वरनं एक कॉल आला की तुमच्याकडे दॅट होप इज देअर, आम्ही त्याला ॲडॉप्ट करतो. दे वर ऑर्गनायझेशन. मग मला असं वाटलं की चांगलं आहे, चल US ला जाईल, काट मिळेल, सगळं ते व्यवस्थित करतील. मग म्हणून मी त्याला मग घरी घेऊन आले की त्याला घरी ठेवते, त्याला लवकर बरं करते, त्याला US ला पाठवते. पण घरी आल्यावर ऑफकोर्स 2-3 महिन्यावर माझ्या पण अटॅचमेंट झालीच त्याच्याबरोबर. पण नंतर, आणि बहुतेक माझी अटॅचमेंट झाली म्हणून मला ते विचार पडला की हे फॅमिली नाही आहे जे घेत आहे, ऑर्गनायझेशन आहे. आणि US एक रूल आहे की 1 वर्षापर्यंत जर कोणी ॲडॉप्ट नाही केला ते पुट डाऊन करतात. मग नंतर वाटलं ह्याला जर तिकडे गेला आणि जर नाही मिळालं परत पाठवणार नाही, बरोबर, पुट डाऊन करतील. मग मी त्यांना सांगितलं तो पुट डाऊन करतील म्हणजे काय? ते पुट टू स्लीप करतात, मारून टाकतात त्यांना. म्हणून तिकडे सगळं पॉप्युलेशन्स कमी आहेत डॉग्सचे. तर मी मग त्यांना सांगितलं मी नाही पाठवत, माझीच अटॅचमेंट झाली आहे. आता तो आहे 8 वर्षापासून माझ्या घरी आहे. आता केस सगळे सफेद होऊ लागले त्याचे. पण माझे दुसरे 2 डॉग्स आहेत, त्यांच्याबरोबर फिरायला जातो, माझ्याबरोबर कुठे पण जायचं असतं, गाडी आहेत. पण तुम्ही जर कँगरू, कुत्र्याच्या रूपात कँगरू आहे तो, 2 पायावर चालतो, अख्खं जिथं जायचं तिकडे. काटा होती सिच्युएशन. पण ते त्यांनी जे 7-8 महिने त्या पोऱ्याने जे काढलंय, पण त्याच्यात पण ते हे सांगतात ना की मला जगायचं आहे. आणि आत्ता पण तो माझ्याकडे येतो, जेव्हा बळजबरी माझा हात घेतो की तू मला हात लाव, मला इतकं बरं वाटतं ना. की खूप लोक म्हणतात की तो लकी तुझ्याकडे आला. मी म्हटलं लकी नाही आहे, तर ते विचार केला त्याला किती किती दुःख सहन करावं लागलं इकडेपर्यंत पोहोचायला. खरंच म्हणजे खूपच काटा येतो डायरेक्ट अंगावर. नाही, ते त्याचं जर्नी जे आहे ना मी कधीच विसरू शकणार नाही. एवढं चांगलं काम तुम्ही करताय मॅम, जे निस्वार्थपणे करताय. मग या ॲनिमल वेलफेअरसाठी काही कॅम्पेन्स आहे, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी तुम्ही काय काय हे करताय? माझं मेन इंटेन्शन असतं मुलं.
कारण मला असं वाटतं की मला 2 मुलं आहेत. मी आता आपण लहानपणापासून ना काय व्ह्यूज आहेत आपले काय आयडियोलॉजी आहे आपण चेंज करत नाही. पण जेव्हा माझी मुलगी किंवा माझा मुलगा म्हणतील ना की मम्मी असं नाही असं करू, तर आपल्याला वाटतं ॲज अ पॅरेंट्स की नाही हे बरोबर सांगतात, चल ठीक आहे, ते खुश होतील ना. कारण जसं खूप माझे सगळे मेन इंटेन्शन्स किंवा आहे टीनेजर्स अँड यंगस्टर्स किंवा मुलं की दे आर द वन्स जे ह्या जगात आत्ता आपल्यानंतर जगणार आहे. मग एम्पथी जे आहेत किंवा प्राण्यांसाठी किंवा नेचरसाठी जे प्रेम आहे आपल्याला त्यांच्यात निर्माण करायचं आहे. मोठे जे आहेत त्यांच्याशी आपण किती बोलणार, ते परत 10 क्वेश्चन विचारतील. पण हे मुलांचं जे ब्रेन आहेत ना ते ॲडॅप्ट करतं, त्यांना सेन्सिटिव्हिटी कळतं. तर मला असं वाटतं की आय प्रिफर स्कूल्स आणि कॉलेजेस की जिथे दॅट इज द प्लेस जिथून पुढचे आपलं नेक्स्ट जनरेशन येतं आहे आणि पुढच्या जनरेशनला हे सगळं बघायचं आहे. जर आत्ता आपलं जसं परिस्थिती असं तसं सोडलं तर मी सांगते ना आपण जे प्राणी पाहिले आहेत त्याच्यातलं 80% पण आपले पुढचे मुलं जनरेशन पाहणार नाही. आता मार्चमध्ये पतंगचं सीझन आलं, आम्ही सांगत असतो ओरडत असतो मांजा नको. पॅरेंट्स ऐकत नाही, पॅरेंट्स आर्ग्यू करतात. आमचं एक फेस्टिवल जसं त्याच्यातच तुम्हाला हे काढायचं असतं असं तसं चालतं. पण जेव्हा स्कूल्समध्ये आपण बोलतो आपण मांजा किंवा की तुम्ही उडवा पण कॉटनचं नायलॉनचं, मग जेव्हा पॅरेंट्स घेऊन पण येतात ना, मुलं म्हटले ना की नाही हे नाही घ्यायचं, दॅट इज द टाइम वेन पॅरेंट्स ऐकतात, चेंज द माइंड्स. नाहीतर मग आम्हाला शिव्या पडतात की तुम्हाला आमचंच मिळतं का, असं मिळतं का. ते तर यू हॅव टू नो की कोणाला कन्व्हिन्स करायचं आहे. हे बघा, तुम्ही कन्व्हिन्स करू शकता किंवा कन्फ्यूज करू शकता, पण मुलं अशी आहेत ज्यांना कन्व्हिन्स करू शकतो आणि त्यांना आहेत तेवढे अडॅप्ट करणारे. आणि साहजिक आहे त्यांचा माइंडसेट चेंज झाला की नेक्स्ट जनरेशनचा होणार आहे. आणि बरोबर आहे. आणि आता हार्ट शेल्ड हिपोपॉटमस आहे, काही आहे रायनो, किती प्राणी आता इतकं हे झालेत की आपले पुढची जनरेशन बघणार नाही. जर हे लोकांमध्ये ते अवेअरनेस नाही आलं तर त्यांची मुलांना तर अर्धवट दिसणार नाहीच काहीच. आता स्पॅरो कुठे आहेत? लोक म्हणतात डुकरं दिसत नाही, लोक म्हणतात गाढव दिसत नाही. एक्सटेंड होऊन जातील. अशा किती हजारो केसेस तुम्ही रेस्क्यू केल्या असतील, कितीतरी ॲनिमल्सला तुम्ही रिकवर केला असेल, पण तेव्हा त्यांच्या मागे जी ट्रीटमेंट होते, जेवढी एफर्ट्स तुम्ही टाकता, या एफर्ट्स सगळ्यानंतर काही ब्लेसिंग्स कामात येतात. त्याच्यानंतर जेव्हा तो ॲनिमल, एखादा डॉग असेल, तो जेव्हा त्याच्या पायांनी चालायला लागतो तेव्हा काय फिलिंग येते? मला ना, मी एक्सप्रेस नाही करू शकणार कधी. मी ते एक जे हॅपीनेस आहे किंवा ते एक पीस आहे ना, ते तुम्हाला बघितल्यावरच जाणवतं. आता 1-2 महिन्या पहिले एक जर्मन शेपर्ड आला होता आपलं पाईपलाईन रोडलाचा, कोणी असं सोडलेला, मणका तुटलेला होता, दोन्ही मागचे पाय सोडले होते. आम्हाला पण जास्त होप्स नव्हते, पण शेल्टरला आल्यावर ट्रीटमेंट केलं आणि इतकं त्याला आपलं लाड आहे ना, कोणीच जर्मन शेपर्ड म्हणणार नाही त्याला. इतकं लाड्याजवळ येतो, शेपूट हलवतो, हे करतो. मग त्याचं फिजिओथेरपीने तो आता लास्ट वीक लिटरली तो चालायला लागला. म्हणजे आत्ता पण एकदम बरोबर नाही चालत, पण एफर्ट करतोय. मी तर आहे, मी ॲनिमल लवर आहे, पण माझे स्टाफ आता असे झालेत ना, माझे स्टाफ जे सांगतात ना, गोल्ड आहेत, गोल्ड. कारण मला सोपं आहे सांगायचं की असं करा तसं करा, पण ग्राउंडवर काम माझ्यापेक्षा पण जास्त ते करतात. त्यांच्यामध्ये ते पॅशन. मग त्याच्यातलं जे एक स्टाफ आहे तो लिटरली अक्षरशः रडायला लागला त्याला बघून. म्हणजे दॅट इज द फिलिंग की आम्ही काहीतरी केलेलं, आम्ही ते फ्रूट दिसतं. बरोबर, फळ दिसते, मेहनतीचं फळ दिसते. आणि ते असे आहेत ना जे हे करत नाही. किती पण दुःख झालं ना, त्यांना समजलं, तुम्ही आले ना की ते आनंदित होतात. आपल्या माणसांमध्ये कसं आहे, जर किती आपल्याला दुःख होतंय, काय दुखतंय, डोकं दुखतंय, कोणी येऊन एकदा विचारलं, 2दा विचारलं, तिसऱ्यांदा आपण स्नॅप बॅक करतो, चिडतो की गप्प बसावं, मला झोपू द्या. तुम्ही 10 वेळा जा, शेपूटच हलवतील. त्यांना आनंदच होईल तुम्हाला बघून. म्हणजे असं वाटतं की ते आपल्याला बघून त्यांचं दुःख किंवा कुठं दुखतंय ते विसरून जातात.
म्हणजे असा विचार कधी करत नाही आपण, रादर दॅन ती जी फिलिंग आहे ते पण आता तुमची टीम पण ऑफकोर्स कनेक्टेड झाली असेल, त्याच्यामुळे त्यांना एवढं ते मनापासून काम करण्याची इच्छा होते आणि खूप छान फिलिंग वाटत असेल. जे आपण एफर्ट्स टाकतो आहे त्याचं फ्रूट्स आपल्याला तेव्हा भेटत आहे. लोक म्हणतात की स्ट्रीट डॉग्स हे डिस्टर्बिंग असतात, तुम्हाला त्याच्यावर काय म्हणायचं आहे? डिस्टर्बिंग का? मला लोकांना असंच विचारावं लागतं, डिस्टर्बिंग का? आता तुम्ही ते लोक म्हणतात इकडे शी करतं, इकडे शू करतं, तुम्ही जे गुटखा खाऊन थुकता त्याचं काय? माणूस आहे ना, आपल्याला बोलतात आपल्या चुका सगळ्या. आता माणसं पण इकडे रस्त्यात भिंताला हे करतील, सगळं ते चालतं. ते चालतं. कचरा किती फेकतो आपण प्रत्येक एरियात, ते चालतं. त्याच्यावर बोलायला कोणीच नाही. हां, पण हे बघा, जे फीडर्स आहेत ना, मी हे पण सांगत नाही की माणसांचं पण चुकीचं आहे. कारण माझे पण मुलं जेव्हा छोटे होते, जेव्हा एरियामध्ये खूप डॉग्स असते, ते बाहेर जाताना भीती वाटायचीच. ॲज अ चाइल्ड, ॲज अ पॅरेंट आपल्याला ते एक साहजिकच आहे, ते आपल्याला वाटतंच. पण ते आपण त्यांना ब्लेम करू शकत नाही. आपण आजकाल बऱ्याच वेळेस रील्समध्ये बघतो की ॲनिमल क्रुएल्टी खूप जास्त वाढली. मग ते कळत असो किंवा न कळत असो, लहान मुलं बऱ्याच वेळेस ॲनिमलशी खेळतात, त्यांच्याशी हसी मजाक करतात, किंवा मोठे माणसं जे ऑफबीट असतील, सायकोलॉजिकल डिस्टर्ब असतील, ते प्राण्यांशी नको त्या गोष्टी बिहेव करतात, त्यांना मारतात, जोडतात. तर या गोष्टींसाठी अवेअरनेस कसा आपण काय पसरवलं पाहिजे? मला असं वाटतं ना की ह्याच्यासाठी मेन पाहिजे एम्पॅथी इन किड्स. लहानपणापासून हे माणसं ना, लोक ग्रो झालं पाहिजे की प्राण्यांमध्ये. मी हे नाही सांगत की प्रेम करा, मला फक्त हे म्हणायचं की दुःखपात करू नका, लात नका मारू, हात नका मारू. ते त्यांनी काय समोरचा पण चिडतो. आता आपलं भांडण होतंय तर आपण एक दुसऱ्यांना मारतोच ना. जर तुम्ही जाताना एक कुत्र्याला लात मारली, त्याच्याकडे काय रिॲक्शन आहे? ऑफकोर्स तो तुम्हाला चावणार. हां, आता तुम्ही मारून गेले, आता हा माणूस येतोय, तो त्याला पण मारणारच आहे ना. दॅट इज एंटायरली सायकोलॉजी, इट्स अ सायकल. मग हे जे आहे एम्पॅथी, लहान मोठ्यांना आपल्या आता शिक्षा होतोय, आता थँकफुली कोर्ट पण कॉग्निझंट ॲक्शन्स घ्यायला लागली आहे, तर हे सगळं ते चालत राहील. पण हे आपल्याला एम्पॅथी जे आहे ते मुलांमध्ये निर्माण करायला पाहिजे. मुलांना कळायला पाहिजे की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. आता माझी 2 मुलं आहेत, त्याच्यात माझ्या मुलीला एवढे म्हणजे ती एकदम जास्त कुत्र्यांमध्ये जसं मी आणि माझा मुलगा राहतो तसं राहणार नाही. तरी लहान असताना किती वेळा ती शाळेत जाताना थांबले की मम्मी इकडे कुत्र्याला लागले, तुम्ही या, ते घ्या, मग मी शाळेत जाईल. बस, खूप झालं. आता मला आवड आहे म्हणजे हे गरजेचं नाही की तुम्हाला पण आवड आहे, पण ऍटलीस्ट इन्फॉर्म करणं बेसिक म्हणजे फक्त समजा की हे वर्ल्ड जेवढं आपलं आहे तेवढंच त्यांचं पण आहे. हे बघा, प्रत्येक माणूस, एक किडा असो किंवा मुंगी असो, देवानी करून ठेवलाय वर्ल्डमध्ये की जगात की काहीतरी रिझन असेल ना. बरोबर. असंच नाही ना की बेकामाचे फक्त चल जाऊ दे आपण टाकू म्हणून टाकून दिलं. काहीतरी त्यांचं एक लक्ष आहे किंवा रिझन आहे. हे वर्ल्ड जे कम्प्लीट करायला अर्थला, त्यांचं पण त्याच्यात तेवढं आहे किंवा आमच्यापेक्षा जास्त त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. याच्यात आपलं खराब करण्यात कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे, त्यांचं निर्माण करण्यात कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. पण हे कधी मला समजत नाही माणसांना कळेल. म्हणून मला असं वाटतं माणसांना डोकं लावायच्या ऐवजी लहान मुलांना किंवा यंगस्टर्सला किंवा टीनेजर्सला, जे पुढे जाऊन हे जगात जगणार आहेत, त्यांना समजायला पाहिजे. हे इट इज अबाउट को एक्झिस्टन्स. जेवढं आपल्याला आहे तेवढंच त्यांचं पण आहे. आणि वी होप सो की सगळ्यांपर्यंत हा अवेअरनेस नक्की पोहोचावा. आता मी हे ज्या केसेस बघतोय, मला तर अक्षरशः म्हणजे मन सुन्न झालं आहे की अशा काही केसेस आपण बघतो. जनरली आपण बघतो की ॲनिमल्स आपण एक तर बाय करतो किंवा ॲडॉप्ट करतो, तर दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आणि ॲडॉप्शन का महत्त्वाचं आहे? ॲडॉप्शन महत्त्वाचं का आहे माहिती आहे? कारण हे बघा, जे आता आपण पैसे देऊन खरेदून घेऊन येतो, ते नॉट प्युअर ब्रीड्स. लोकांना खूप माहीत नाही आहे की ब्रीडर्स पण ऑथेंटिक असतात. ब्रीडर्स पण आता हे काय इनब्रीड करतात, फादर डॉटर, ब्रदर सिस्टर, मग त्याच्यात त्यांच्यात डेफिशियन्सी येतात. त्याच्यात पण त्यांना डॉग्स ब्रीड्समध्ये पण प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ओके आहे. आणि म्युटिनेशन्स करतात. तर ते सगळं थांबवण्यासाठी इट इज व्हेरी नेसेसरी टू अडॉप्ट. कारण लोकांकडे आता हे बघा, खूप मला कॉल येतात की हमारे पास साइबेरियन हस्की, हमारे पास चाव चाव है, हम लोगों को फीमेल चाहिए.
एक सांगा, तुम्ही पैसे घेऊन जेव्हा घेतात डॉग, आणि प्रत्येक जसं ह्युमन्समध्ये आहे की फिमेल नको मेल पाहिजे, तर प्राण्यांमध्ये पण तेच आहे. लोक सगळं मेल घेतात. पण एक सांगा, एक फिमेल 10 कुत्र्यांमध्ये ना एक फिमेल असेल. बरोबर. एक फिमेल वर्षात 2दा हिटवर येते. बरोबर. ते 2दा हिटवर येते, 2दा हिटवर, त्याच्यात 9 मेल्स आहेत. तर एक फिमेल आपण किती लोकांना पाहिजे असेल? तर लोक हे समजत नाही की तुम्ही घेतात, तुम्ही हे करतात की ब्रीड आहे, हे आहे, त्यांची नेसेसिटी काय, त्यांचं वाढ कसं आहे. कारण आजच एक केस झाला की आमचा मुलगा बोलत होता म्हणून आम्ही खूप गोड डॉग घेऊन आलो. आत्ता आम्हाला कळालं की तो एवढा मोठा झाला. तुम्ही काय विचार करत होते? एक लाईफ तुम्ही घेताना तुम्ही काय विचार करत होते? तुम्हाला कळत नव्हता जेव्हा जसं तुमचा मुलगा वाढणार आहे तो पण वाढणार आहे? आता सांभाळायला प्रॉब्लेम होतो मोठा. आता सांभाळायला प्रॉब्लेम होतो. आपल्याकडे शेल्टरला 60% ऑफ द टाइम्स कॉल्स येतात की हमारे पास कुत्ता है, हमको अभी नहीं चाहिए. मधून मला एक कॉल आला होता, एक वयस्कर होते. मी युजली कोणाला बॅक आन्सर करत नाही, पण त्या टायमाला ना मला खूप चिडचिड झाली त्यांचं. ते बोलले मेरे पास जर्मन शेपर्ड है, अभी 8 साल का है, मैं अभी 80 साल का हो गया हूँ, तो वो अभी बूढ़ा हो गया, मेरे कुछ काम का नहीं है. मी त्यांना विचारलं, अंकल आपको भी तो 80 साल हो गया ना? त्यांनी फोन ठेवून दिला. कधी कधी आपण इतकं सेल्फिश होऊन जातो की विसरून जातो ॲक्च्युअल सिच्युएशन काय. हां, मग उद्या माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा सांगता बीमार पड गया, हमको दे देना है, ऐसा हो गया. मी म्हणलं तुमचं मुलगा आज असता तर तुम्ही देऊन दिलं असतं का? नाही ना. तो म्हणजे अक्षरशः डोळे मिटून तुमच्यावर भरोसा करतो. बरोबर. त्याचं तुम्ही कधी एक कुठं एवढं आपण सगळं रील स्क्रॉल करतो, कधी एक रील बघा, कधी आलं तुमच्या फीडवर की एका डॉगला फक्त 1 मिनिटासाठी गार्डन किंवा तिकडे तुम्ही लपवा आणि त्याला सोडा. तुम्ही त्याचा हाल बघा. बिकॉज ही नोज नथिंग बट यू. त्याला बाहेरच्या जगात जगायचं कसं तेच माहीत नाही. तो सारा मालकाला शोधेल, त्याला माहीतच नाही कसं जगणार तो. आणि ब्रीड डॉग्स सोडा, आपले खूप लोक आहेत, लहान मुलं आहेत, रस्त्यात डॉग सापडला, घरी घेऊन आले, 10 दिवस ठेवला, 11वें दिवस आई चिडचिड केले, मग एनजीओत घेऊन या. मी म्हटलं का? किंवा आम्ही तिकडे रस्त्यावर सोडतो. आय सेड 10 दिवसात तुम्ही त्याचं जे हॅबिट आहे जगायचं ते मोडलं. नाव ही इज डिपेंडेंट, नाव ही इज वेटिंग की 11 वाजले माझं फूड येईल. बरोबर, एक्झॅक्टली. संध्याकाळी माझं फूड येईल. तो कसं शोधायला जाईल? कोण शिकवेल त्याला? तुम्ही आईकडनं सेपरेट केला, तिला 10 दिवस तुम्ही त्याचं हॅबिट मोडला, आणि आत्ता तुम्ही सांगता की तुला मी ते आपण सांगतो ना टिळा लावून सोडून दिला. मुलांना युजली सांगतात ना की आम्ही टिळा लावून सोडून दिला, करू द्या जे करायचं. ते तसंच झालं ना. पण मुलांमध्ये त्यांनी काही चूक केलं असतं म्हणून आपण सांगतो, पण ह्यांची चूक काय? एकदा त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं नव्हतं मला घरी घेऊन जा. माझं तर खूप लोक येतात, मेरे बच्चों को पसंत है तर हमको डॉग चाहिए. माझं एकच म्हणणं असतं, तुमच्या घरातली बाईंना आवड आहे का? कारण घरातलं माणूस जातो ऑफिसला, मुलं जातात शाळेत, बाईला त्यांना करतं. मग बाईंना आवड नसतं तर काहीच कामाचं नाही ते घरात डॉग द्यायचे. कारण मला माहीत आहे 15-20 दिवसात माझ्याकडे डॉग परत येणार आहे. कारण त्यांचं पप्पीचं करणं सोपं नाही, सोपं नाही. आधीच घरातले 4 कामं करायलाच प्रॉब्लेम येतो. आणि जर यंगस्टर्स पण खूप येतात तर मी म्हटलं तर उद्या तुम्ही शिकायला जाणार तेव्हा. या सगळ्या गोष्टींचा विचार करून रादर दॅन डिसिजन घेतला पाहिजे. जेव्हा तुम्ही घरात एक जीव आणतात, हे विचार करून आणायचं की 15 किंवा 16 वर्ष मॅक्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्यावर. आणि आपण केपेबल आहेत कधी सांभाळायला, विलिंग आहोत का? हो. आणि आपली असणार आहोत का? तेवढं फायनान्शियल पण आपलं एवढं आहे का? हाऊस केली आणि 10-15 दिवसात परत ती सोडून नेली तसं. आणि जीव आहे ना, माझं एकच म्हणणं आहे की जीव आहे ते. तुम्ही कसं एक जीवाला
मुद्दाम होऊन हार्म करतात. बोलता येत नाही म्हणून फॉर ग्रँटेड घेतलं हो. जातं. खूप म्हणजे असे पॉवरफुल काही गोष्टी भेटतात की ज्याचा म्हणजे आपण माणूस म्हणून कधीच या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं, किंवा ते पण त्यांचे पण काही गरजा आहेत. आपण आपल्या नीड्सनुसार यांना सगळं चेंज केलं, जेव्हा पाहिजे तेव्हा ठेवलं, जेव्हा पाहिजे तेव्हा सोडून दिलं. हे खूपच सेल्फिश सारखे. आपण खूप सेल्फिश आहे. खूप सेल्फिश. अख्खं जगात माणसापेक्षा सेल्फिश कोणता पण प्राणी नाही. आपण फॉक्सला कणिंग म्हणतो, काय नाही, तो आपलं पोट भरण्यासाठी करतो. माणूस एकच असं जीव आहे ना जे दुसऱ्यांना हानी झालं पाहिजे, की दुसऱ्यांना दुःखपात झाली पाहिजे, दुसऱ्यांना हां आपला फायदा झाला पाहिजे, पण त्यांनी खाली पडा. हे प्राणी कधीच असं विचार करत नाही. पुढच्या पॉईंटकडे येतो मॅम, की MNC, लोकल MNCs असतील, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि NGOs किंवा तुमच्यासारख्या ऑर्गनायझेशन्स यांनी एकत्र येऊन काम केलं तर किती जास्त ॲक्टिव्हली काम होऊ शकतं अजून? हे बघा, सगळ्यात जास्त म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि सगळे NGOsनी एकत्र येऊन काम कशाला करायला पाहिजे? इन स्पेईंग निर्बीजीकरणासाठी. कारण लोकांमध्ये एक मिसकन्सेप्शन आहे की नाही ना, असं नाही करायचं, की असं आपण त्यांचं नेचरबरोबर हे करतो, एकदा त्यांचं मेटिंग झालं पाहिजे. एक मला सरळ आणि स्पष्टपणे सांगायची वाटतं की डॉग्स किंवा कोणतं पण ॲनिमल्स डोंट मेट फॉर प्लेजर. ते फक्त ह्युमन्स आहेत हू मेट्स फॉर प्लेजर. ॲनिमल्स मेट करतात फक्त रिप्रोडक्शनसाठी, त्यांना काहीच फरक पडत नाही. आणि स्पे करणारी, हे बघा, वॉट दे डोंट फील दे डोंट मिस. आता रस्त्यात तुम्ही बघता डॉग फाईट्स होतात, हे होतात, ते होतात. एक फिमेल हिटवर येते, 20 कुत्रे तिच्या मागे असतात, त्याच्यात डॉग फाईट्स होतात. त्याच्यात तुम्ही फिमेल जवळ पण एक माणूस गेला तर ते डॉग अटॅक करतात. बरोबर. मग स्पेईंग अँड कंट्रोलिंग द पॉप्युलेशन, हे बघा, आपलं माणसांकडे, आपल्याकडे तेवढं इंटेलेक्च्युअल आहे. आपण डॉक्टरकडे जातो, आपण आपलं औषधं घेतो, हे करतो, ते करतो. प्राण्यांमध्ये ती कॅपॅसिटी नाही आहे. इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी, गव्हर्मेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी टू अंडरस्टँड. आता स्ट्रीट फीडर्स आहेत, खूप फीडर्स आहेत जे बिस्किट घालतात, निघून जातात. बिस्किट नका घालू, डॉग्सला बिस्किट चांगलं पण नाही आहे हेल्थसाठी. त्याच्याऐवजी ते जे पैसा आहे तुम्ही अशोक स्तंभला किंवा कुठे घेऊन जाऊन त्यांना स्पे करा. त्यांनी त्यांचं लाईफ पण चांगलं होतात, हेल्दी पण होतात. त्या डॉग्समधलं कंट्रोल येतं, त्या एरियामधलं डॉग पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं आता ह्याच्या पहिले, तुम्ही विचार करा ना, 65,000 डॉग्स आहेत नाशिकमध्ये. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा, मी सांगते तर 65,000 डॉग्स आहेत, त्याच्यात 38,000 फिमेल्स आहेत. एक फिमेल वर्षात 2दा हिटवर येते. एकदा हिटवर आली की एका हिटमध्ये एका टाईम पप्पीज देताना कमीत कमी 10 देते. 10मधनं 5 किंवा 6 जगतील, त्याच्यातले परत 3 फिमेल्स आहेत. विचार करा कुठे गेला तो आकडा. पण मग असं केल्याने काही वर्षांनंतर असं नाही होणार की ती त्यांची जी ब्रीड आहे तीच एक्सटेंड होऊन जाईल? काय, कसं होणार? ते आपण जे पेट्स आहेत, आपण जे पेडिग्री घेतो त्याच्याऐवजी तुम्ही ते घ्या ना. पण आत्ता आपल्याला गरज कसली आहे? ते अजून वाढवायची गरज आहे किंवा ते कंट्रोलमध्ये आणायची गरज आहे? इफ एव्हरी पेट हॅज अ फॅमिली तर आपण ते पुढचं त्यांचं लायनेज वाढवू शकतो. आत्ता जेव्हा एवढे आहेत विदाऊट फॅमिली, तर त्यांना काय गरजेचं आहे? आता इंडियामध्ये पॉप्युलेशन करा, आता पहिले 6-6, 7-7 मुलं व्हायचे, आत्ता त्यांनी 2 करून टाकले, आत्ता 1 करतात. आत्ता ते जनरेशन ते पण नाही सांगतात, ते म्हणतात आम्हाला मुलं नको, आम्ही डॉग पाळतो. जेव्हा तुम्ही जर पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आलं, तुम्ही डॉग आणणार, आत्ता जसं ब्रीड डॉग्सवर करतात तसंच ते डॉग्सवर करू. इम्पॉर्टंट पॉईंट होता आपण खूप. कारण असं नाही ना इंडियाच्या बाहेर डॉग्स नाहीच आहेत, प्रत्येक घरात डॉग्स आहेत, पण रस्त्यात आहेत का? हे जे लोकांमध्ये ते ब्रीड डॉग्ससाठी जे एक अट्रॅक्शन आहे ना, त्याला कंट्रोलमध्ये आणायची गरज आहे. आता जसं मी सांगितलं, आता माझ्या घरात होप आहे 2 पायाचा, एक गोल्डन रिट्रीवर आहे, ती 3 पायाची. शी वॉज बॉर्न लाईक दॅट. तर तिचं पण स्टोरी असं, ते पनवेलमध्ये कुठंतरी झोपडपट्टीमध्ये
तिचं ब्रीडर होता, इलिगल ब्रीडर आहे. आता काय हे लोकांमध्ये ब्रीड डॉग्सचं आवड आहे म्हणून एथिकल जे ब्रीडर आहे, जे खरोखरचं रजिस्टर्ड ब्रीडर आहे, तो जर एक गोल्डन रिट्रीव्हरच्या पप्पीला 60,000 चार्ज करत असतील, हा अनएथिकल आहे. तो कुठून तरी एक फिमेल घेऊन येतो, ठेवतो, मेल चोरी करून आणतात, मेट करतात आणि सोडून देतात परत. तर ते फिमेलला जे पप्पीज होतात, हा 60वाला ऑथेंटिक आहे, पण तो विकतो 10,000 15,000ला. लोक कोणाकडनं घ्यायला जातात? साहजिक आहे ज्याच्याकडे, आणि त्यातल्या लोकांना तो अवेअरनेस पण नाही, जरी हो. ब्रीड असेल तरी चालेल बा. हो, गोल्डन तर रिट्रीव्हर ती तशी होती. तर ती जन्मताना तिला 3 पाय होते, म्हणून त्या ब्रीडरनी तिला टाकून दिला. तर ते पण तिकडचे झोपडपट्टीचे मुलं त्याला दूध पाजत होते, तर फीडर आला, ते फीडर्स होते, तर ते म्हटले की अरे वो उधर एक है, उसके पप्पीज है. तर हे लोक गेले त्याच्याकडे की तुम्ही प्लीज त्याला राहू द्या 1 महिना, तर त्यानंतर तुम्ही आम्हाला ती 2 महिन्याची झाल्यावर आम्हाला द्या, आम्ही तिला घर शोधतो. हो म्हटलं, ठेवलं. परत 1 आठवड्याने तो मुलं आले की भैया त्यांनी परत त्या पप्पी को छोड दिया. मग त्या टायमाला तो माझ्याकडे आला. तर ती का आहे इकडे असं? तिला का फेकला? बरोबर. तिला का आईचं दूध पिऊ दिला नाही? आणि असं का की आता तिला मी आहे, असे किती हँडिकॅप डॉग्स आहेत ज्यांना घर मिळत नाही. आणि लोकांना हे ना खूप सोपं आहे. तुम्हाला लोकांना कळत नाही काय एक ते मिसकन्सेप्शन आहे की पप्पी पप्पी पप्पी. तुम्ही मोठा डॉग आणा. माझ्याकडे आता होप आहे, सुखी आहे, तारा आहे. होप माझ्याकडे येताना कमीत कमी 2-3 वर्षाचा असेल. मी साऊथ इंडियन आहे, तुलू बोलते. तो A to Z माझा लँग्वेज कळतो त्याला. क्या बात आहे. तर लोकांमध्ये ना हे खूप मिसकन्सेप्शन आहे की पप्पी तुमचे अटॅचमेंट होगा. असं काहीच नाही आहे. इनफॅक्ट मोठे डॉग्स किंवा सिनियर डॉग्स, सिनियर डॉग्समध्ये हे एक आहे की आपल्याला टाईम त्यांच्याबरोबर कमी मिळतं, पण त्यांना मोठं करणं बिलकुल प्रॉब्लेम नाही, कारण ते शूशी घरात करत नाही. दे नो कुठं करायचं आहे, काय करायचं आहे. पप्पीजला आपल्याला सगळं शिकावं लागतं. त्याच्यात तुमच्याकडे टाईम नाही, त्याच्यावर तुमचं जॉब असतं, त्याच्यावर तुमचं प्रोग्राम असतं. मग कशाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं? त्याच्याऐवजी मोठे घ्या ना. आणि सगळ्यात बेस्ट स्ट्रीट डॉग्स घ्या. काय आजार होणार नाही, काहीच नाही. हो, पण तारा माझे स्ट्रीट डॉग्स आहेत. सुकी गोल्डन रिट्रीव्हर आहे, ते 3 पायाची आता म्हटली ना. तिला 3 वर्षात जेवढं डॉक्टर केलं ना, त्याच्यात होपला 7 वर्षात केला नाही. बापरे. ब्रीड डॉग्सला बिकॉज ऑफ दिस इन ब्रीडिंग ना खूप हेल्थ इश्यूज असतात. काय एक यूथला मेसेज द्याल ज्यांना कोणाला आज वाटतं की मला ॲनिमल वेलफेअरसाठी काय करायचं आहे किंवा प्राण्यांसाठी काय करायचं आहे, तर त्यांना काय तुम्ही मेसेज द्याल? मला फक्त यूथला आणि जे कोणी ऐकणार आहे ना त्यांना फक्त एकच सांगायचं असं वाटतं की तुम्हाला स्पेशल वेन इट कम्स टू ॲनिमल्स तुम्हाला स्पेशल काही करायची गरज नसते. असं मुलांना असं वाटतं की फीडिंगची रिस्पॉन्सिबिलिटी घेते, पण 4 दिवस आम्हाला आता गोवाला जायचं आहे, पण मागे तर ते तुमचं वाट बघताय ना, त्यांचं काय? तुम्हाला फिरायचं आहे तर हे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही जा, पण कोणाला तरी लावून जा, कारण ह्यांना आता सवय झाली आहे आणि तुम्ही सवय लावली आणि तुम्ही एकदम तुम्हाला मजा करायची म्हणून ह्यांना सवय लावून तुम्ही तुमच्या वाटी जातात, ते चुकीचं आहे. तर मला असंच वाटतं की जे काही काम करतात हे ॲनिमल वेलफेअरच नाही, दुसरं पण कोणत्या पण करिअर असो कुठे पण कन्सिस्टन्सी गरजेचं आहे. आणि हे जे आहे वेन यू आर डीलिंग विथ लाईफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर जेव्हा जर तुम्हाला असं वाटतंय की आम्ही 100% देऊ शकतो, की आम्ही रिस्पॉन्सिबल आणि कन्सिस्टन्सी करू शकतो, तेव्हाच इकडे या. तरच हो, कारण हे जसं आपण डॉक्टरांना म्हणतो तसंच हे पण यू आर डीलिंग विथ लाईफ. तर आज आवड आहे केला, उद्या नाही, ते तसं नाही चालणार. कारण खूप मुलं येतात की आम्हाला आवड आहे, पण आवडतं काय? ब्रीड डॉग्स आवडतात. असं म्हणतात की जखम आहे, अरे नका टाकू. मी माझ्या पेजवर टाकते की नाही आमच्याकडनं बघत नाही, तुम्ही टाकत जाऊ नका. मी त्यांना एकच सांगते, हे बघ मांजर डोळे मिटून दूध पिते हे विचार करते की लोक बघत नाही, ते तुम्ही सांगताय. आपण पाहिलं नाही म्हणून ते होत नाही असं नाही. फेस इट. समजायला पाहिजे की काय होतंय, त्यांच्याबरोबर काय होतंय. तुम्ही जेव्हा खरंच आता शेल्टरमध्ये कमीत कमी 30 केजेस आहेत. त्या केजेसमध्ये जे डॉग्स आहेत ते ट्रीटमेंटचे आहेत.
प्रत्येक डॉगचा स्टोरी आहे. काही डॉग्स आहेत त्यांना चाकू मारलेला आहे, का मारलंय माहित नाही. काही डॉग्सला लोकांनी उडून गेलंय, का उडवलंय, ॲक्सिडेंट झाला असेल, पण तो माणूस कुठे. दिस थिंग ॲनिमल वेलफेअर किंवा कोणाचं पण जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता, दॅट इज अबाउट कन्सिस्टन्सी अँड जेन्युनिटी. फोटो काढायचे, सेल्फी काढायचे म्हणून नका टाकू. तुम्हाला जेन्युनली आवड आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे घ्यायची ऐपत आहे किंवा तुमची कॅपेबिलिटी आहे तरच घ्या, नाही तर सोडून द्या. त्यांचं ते जगतील. माणूस म्हणून, ह्युमॅनिटी म्हणून खूप आपली काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला वाटतं आपण एक माणुसकीच्या नात्याने विचार करतो, जसं माणसांकडे बघतो तसंच प्राण्यांकडे पण बघितलं पाहिजे. मला असं वाटतं. एक सेंटेन्स सांगतो मॅम, ते कम्प्लीट कराल. काइंडनेस टुवर्ड्स ॲनिमल इजंट चॅरिटी, इट इज डॅश डॅश डॅश. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी इन कन्सिस्टन्सी. कारण मी माझ्या जर्नीमध्ये एक हे केलं आहे की जेव्हा माझ्याकडे एक होताना मी वळून फरून गेली असते की नाही बस माझ्याकडनं होणार नाही. माझ्या जर्नीमध्ये ना खूपदा असं मला वाटलं की खूप टेन्शन आला, खूप स्ट्रेस आला, माझ्याकडनं होत नाही आहे, पैसे ॲडजस्ट होत नाही आहे, सॅलरी देऊ शकत नाही आहे. मी माझे स्टाफला गोल्ड म्हणते का, कारण एका टाईम होता माझं एवढं टाईम खराब होता शरणचा की मी त्यांना 2-2, 3-3 महिने पण सॅलरी देऊ शकत नव्हती. गोल्ड विकला, हे विकला, 1 महिना गोल्ड विकला, 1 महिना हे केला. हे बघा माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते, पण त्यांची पण एक लिमिट असतं. एक्झॅक्टली. पण त्या टायमाला पण मी घडी त्यांना हे करू शकणार नाही. खूप काय केलं, 2-2 महिने 3-3 महिने त्यांना सॅलरी दिलं नाही, तरी एक माणूस मला सोडून गेला नाही. कॉज जेव्हा खूप स्ट्रॉंग असतो मला वाटतं तेव्हा इच्छा आपली स्ट्रॉंग येते, टीम ऑपअप त्या जोडीने काम म्हणजे करते. आणि जे यायचे आले, जे जायचं गेले, आता जे राहिलेत ना, दे आर द रिअल हिरोज ऑफ माय लाईफ. जेवढं इम्पॉर्टंट तुम्ही हे सांगताय, शरण फॉर ॲनिमल्स जी ॲज अ ऑर्गनायझेशन काम करते, तेवढंच इम्पॉर्टंट तुमच्या टीम मेंबर्सचं काम आहे की त्यांनी एवढं जीव ओतून काम करतायत, ते म्हणून एवढे चांगले रिझल्ट आज बघायला मिळतात. अभिलाष, तुम्ही मला ह्याच्यासमोर मला बसवलंय, का बसवलंय? त्यांनी केलं नसतं तर मी इकडे नसती बसली. एक्झॅक्टली. ते करताय म्हणून मी लोकांना सांगते, माझ्या सोशल मीडियावाल्यांना सगळ्यांना, की मी तुम्हाला रिझन्स देते बोलायला, पण मी तुम्हाला फक्त माझं फेस दाखवतीये, पण करतं काम कोण आहे? मागे टीम आहे पूर्ण. कारण हे काम रिस्पॉन्सिबिलिटी आणि कन्सिस्टन्सी. आता लास्ट दिवाळीच्या टायमाला आमचे स्टाफ आहे जे कंपाऊंडमध्ये राहतात, तुला मी कसं सांगू मला ते कळत नाही. त्याच्यात जे स्टाफ आहेत, आपलं वसुबरसच्या दिवशी ते काकू आल्या, मॅडम मी दिवाळीच्या दिवशी आम्ही रांगोळी घालू का? हो लावा. दुसऱ्या दिवशी मला सकाळी 10 वाजता फोन येतं की ते एक्सपायर झाले, शेल्टरमध्ये एक्सपायर झाले. ह्या स्टाफला त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलं, सगळं केलं, त्यांना शरणपेक्षा दुसरं काही माहीतच नाही. ते त्यांना घेऊन शेल्टरला आले. मी म्हटलं शेल्टरला का घेऊन आले? 150-200 डॉग्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण कसं त्यांचं रिच्युअल्स करणार? पण त्यांना काही माहीतच नाही. म्हणजे द फर्स्ट थिंग दे कुड थिंक अबाउट इज शरण. फक्त शरण. त्यांनी एवढं त्याचं म्हणजे त्यांचं जीव दिलंय ना, तिकडे त्रास झाला. माझ्या लाईफमध्ये एवढे अप्स अँड डाऊन्स झाले ना, त्याच्यात ते होतेच माझ्याबरोबर. म्हणून मी नेहमी सांगते की जेव्हा माझं टाईम चांगला आहे ना, मी त्यांना सोडणार नाही. कोणाला पण कधीच असं करणार नाही की ते लोकांना कधी त्रास होईल किंवा त्यांना हे, कारण ते लोकांनी हे प्रत्येक प्राण्यांसाठी जेवढं मी केलं आहे ना, मी फक्त 10 किंवा 20% केलं आहे. मी फक्त फायनान्स अरेंज करायचं काम करते, पण खरं इकडे काम कोण करतं? ग्राउंड लेवलला सगळी टीम आहे जी काम करते. आज एक लास्ट क्वेश्चन घेतो मॅम. इफ ॲनिमल्स कुड टॉक, ते माणसांना काय बोलले असते? आय लव्ह यू. इन्स्पायर्ड माणसांनी कसंही त्यांच्यासोबत कसं पण ते करा, त्यांचं एकच आहे, आय लव्ह यू. तुम्ही कधी पण काही पण किती पण हे करा, फिरून तुमच्याकडेच येतो तो. तुम्ही जे हे सांगताय ना, शरण फॉर ॲनिमल्स, हे ॲक्च्युली लाईटनिंग ऑफ कॉम्पॅशन होतं. आणि माणूस म्हणून खरंच कुठेतरी अशी लाज वाटते की आपण एवढं स्वार्थी आहोत का? आणि एवढं सगळं असताना पण जे तुम्ही आता सेंटेन्स सांगितलं की प्राण्यांचं माणसांसाठी एकच रिटर्न्स आहे की बस मी रिटर्नमध्ये आम्ही फक्त प्रेमच देणार. मला वाटतं खूप
पॉवरफुल, माझ्याकडे शब्द नाही एक्सप्रेस करायला, काही गोष्टी इतक्या डिस्टर्बिंग होत्या, पण त्या फॅक्ट्स आहे, त्याला आपण डिनाय करून नाही चालू शकत, ते ॲक्सेप्ट करणंच आहे. आणि ह्युमॅनिटी म्हणून आपली कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी की जिथे कुठे आपण काही बघतो, काही चुकीच्या गोष्टी घडत आहे, ॲटलिस्ट नाही मदत करू शकत आहे, त्यांना वे दाखवा. रीच आउट टू शरण फॉर ॲनिमल्स हे नाशिकमध्ये आज इतक्या चांगल्या लेवलला काम करत आहे की माणुसकी म्हणून आपल्याला आज माणसांची लाज वाटते, यापेक्षा दुसरं काहीच मोठं स्टेटमेंट नाही मला वाटतं. तर एक फायनल मेसेज काय द्याल तुम्हाला, जर का कोणाला काही अशी सिच्युएशन आढळली तर त्यांनी कसं तुमच्यापर्यंत रीच आउट केलं पाहिजे? हे बघा, आम्हाला रीच आउट करणं आता कठीण नाही आहे, पण खूप लोकांना असं वाटतं की सोशल मीडियावर 3 नंबर्स आहेत, किंवा आमचं इंस्टाग्राम प्रोफाईलवर जा, शरण फॉर ॲनिमल, जिथे तुम्हाला बाकीचे पण आमचे 2-3 हेल्पलाईन नंबर्स भेटतील. आणि अजून एक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, आम्हाला शेल्टरवर नेटवर्क नसतो, म्हणून सगळ्यात जास्त फोन लागत नाही म्हणून हे करू नका किंवा डिस्करेज होऊ नका. व्हॉट्सअपवर मेसेज ड्रॉप करून द्या, आमची टीम 100% तुम्हाला रीच आउट करतील. उशीर होईल कारण नाशिक मोठा आहे आणि आम्ही एकटेच आहे, एकच ॲम्ब्युलन्स आहे, पण पोहोचू नक्कीच. मित्रांनो, काइंडनेस कॉस्ट नथिंग, पण त्याचे रिझल्ट्स हे इन्फायनाईट आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी या माध्यमातून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, अशा कुठे चुकीच्या गोष्टी तुम्ही बघत असाल, ॲनिमल्स आहेत ते शेवटी ते एक नेचरचा पार्ट आहे. जरी त्यांना बोलता येत नसलं तरी त्यांना लाईफ आहे, त्यांना फिलिंग्स आहे, आणि ते आपण एक्सपिरियन्स करतो. तुम्ही कधी घरात कोणी पाहिलं असेल तर नक्कीच तुम्हाला ते अनुभव येतात. तर असं काही चुकीचं तुमच्या निदर्शनात येत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या, त्याच्याविषयी आवाज वाढवा, त्याच्याविषयी बोला, आणि जिथं शक्य होत असेल तिथं मदत करा. नसेल जमत तर मॅडमांपर्यंत पोहोचा. आणि थँक्यू व्हेरी मच मॅम, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून इथे एवढा वेळ दिला. तुम्ही जे काम करताय मला वाटतं हे खूपच एक्सिलंट आहे. अजून तुमच्यासारखे आपल्याला 10-15 जरी मॅडम भेटला तरी नाशिकमध्ये कुठल्याच डॉग्सला, काय प्राण्यांना, नाशिकच्या आजूबाजूला कोणालाच काही अडचण येणार नाही. आणि देव करो तुम्ही अशाच हेल्दी राहा आणि असेच चांगलं काम पुढे करत राहा, एवढंच मी सांगतो. आणि आपल्या आजच्या एपिसोडला क्लोज करतो. अशाच एका इम्पॉर्टंट, इन्स्पायरिंग आणि पॉवरफुल एपिसोडमध्ये भेटू मित्रांनो पुढच्या वेळेस. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, ग्रो कनेक्टेड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच अभिलाष, आम्हाला का बोलावल्याबद्दल आणि आमचं आणि माझ्या प्राण्यांबद्दल ऐकल्याबद्दल किंवा लोकांपर्यंत आमचं मेसेज पोहोचवण्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. सो मच.